सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. अतिवृष्टीने जत तालुक्यात हाहाकार, शेतकऱ्याचे मोठे नुकसान. तातडीच्या मदतीच्या सूचना. जत विधानसभा मतदारसंघातील मुचंडी, रावळ, गुंडवाडी, उंटवाडी आणि पाष्टापूर या गावांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीसह गारपिटीने अक्षरशः कहर केला असून शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतात पाणी साचल्याने शेती चिखलमय झाली आहे. अवघ्या काही क्षणात शेतकऱ्याच्या महिन्याच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः बाधित गावांना भेट देत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उद्ध्वस्त झालेली पिके, पाण्यात बुडालेली शेती आणि हताश अवस्थेतील शेतकरी पाहून परिस्थितीची गंभीरता प्रकर्षाने जाणवली. अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र असून त्यांच्या डोळ्यातील अश्रू मन हेलावून टाकणारे होते. दरम्यान आमदार पडळकर यांनी तात्काळ राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. यावर कृषी मंत्र्यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना एकटे सोडले जाणार नाही. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून तातडीने आर्थिक मदत आणि दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी वाचला तरच देश वाचेल या भावनेतून प्रशासनासह समाजानेही या कठीण काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.